मराठा आरक्षण विधेयक एकमताने आता सभागृहात मंजूर झाल्यानंतर जल्लोष हा मराठा बांधवांकडून मुंबईतील क्रॉस मैदानामध्ये करण्यात येते। जोरदार घोषणाबाजी हे विधेयक संमत केल्यानंतर आता सध्या सुरू आहे। आपण पाहतोय मराठा बांधव हे आनंदित झालेले आहेत। हे विधेयक संमत झालेले आता मराठा बांधवांना आरक्षण मिळणार आहे अशी भावना यांची आहे। एकीकडे मनोज जरांगे हे ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मागणी करतायत, तर दुसरीकडे ज्या आमच्या नोंदी सापडणार नाही त्यांना देखील आता आरक्षण मिळणार आहे आणि त्यामुळेच मराठा बांधव आहेत ते आनंदित झालेले आहेत आणि ते जल्लोष करतायत। काय भावना आहेत आज आरक्षणाबाबत विधेयक एकमताने संमत झालेले आहे? अतिशय आनंदित आहोत। आपण बघता आहात हा सगळा समाज उत्स्फूर्तपणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद दिसेल, कारण समाज महाराष्ट्रातला मराठा समाज उघड्या डोळ्यांनी बघतोय की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा समाजाच्या हिताचे काय निर्णय घेतलेत, कसे निर्णय घेतलेत, कुणाला अंगावर घेऊन घेतलेत, कुणाचा विरोध झुगारून घेतलेत। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांबद्दल असेल किंवा सरकारबद्दल संभ्रमाचं वातावरण करण्याचा कुणीही प्रयत्न केला तर तो आता महाराष्ट्रातला मराठा समाज त्याला थारा देणार नाही। जरांगे पाटील एक वेगळी मागणी करतायत, जी अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी करतायत, तर दुसरीकडे हे विधेयक संमत झालंय। त्यांच्या मागणीकडे सरकार विचार न करत असल्यामुळे ते आक्रमक झाले। अजिबात नाही। जरांगे पाटलांची जी मागणी होती, सगळे सोयऱ्याचा जो GR होता म्हणजे अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे, या अधिसूचनेची हरकतींची मुदत 16 फेब्रुवारीपर्यंत आहे। 16 फेब्रुवारी नंतर आलेल्या हरकतींचा विचार करून जे जरांगे पाटलांना सरकारने आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावर अंमलबजावणी होणार आहे। सगळे सोयरेचा निर्णय होणार आहे। नियमात दुरुस्ती करावी लागणार आहे त्यासाठी 2012च्या नियमांमध्ये, आणि त्या दुरुस्तीची ही प्रक्रिया आहे। यासाठी अधिवेशन घेण्याची गरज नाही, हा कॅबिनेटचा डिसिजन असतो आणि ते सरकार करत आहे। त्यामुळे जरांगे पाटलांचे जर काही गैरसमज असतील तर ते त्यांनी दूर करावेत, अन्यथा ते विनाकारण वादग्रस्त आणि संभ्रमाचे जर प्रतिक्रिया आणि स्टेटमेंट देत असतील तर त्या खोडून काढण्यासाठी आता आम्ही सक्षम आहोत। काय भावना आहे? आज विधेयक आहे ते संमत झालेलं आहे। एकीकडे ज्यांच्या नोंदी सापडल्या नव्हत्या त्यांना आरक्षण मिळेल की नाही याची साशंकता होती, त्यांच्या मनामध्ये भीती होती, मात्र आज आता ज्यांच्या नोंदी नाही आहेत त्यांना देखील आरक्षण मिळावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। त्यातलं एक पहिलं पाऊल आहे। कसं पाहता या निर्णयाकडे? आम्हाला पहिला प्रथम म्हणजे सन्माननीय शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे की मराठा समाजाला न्याय मिळवून देणार, आणि खरोखर आज त्यांनी दिलेला आहे की ज्यांच्या नोंदी झालेल्या नव्हत्या त्यांना सुद्धा आज न्याय मिळालेला आहे। खरोखर आम्ही सर्वजण खूप खुश आहोत। आमची सगळी महिला आघाडी, आमचे संजू भाऊ या ठिकाणी तुम्ही बघितलंच असेल त्यांनी किती चांगली उत्तरं दिलीत, कारण या सगळ्यांचं सगळेजण या ठिकाणी जल्लोष व्यक्त करण्यासाठी अरे आतापर्यंत काही मिळालं ना, जे पॉझिटिव्ह जीवनात राहिलं पाहिजे। आता जे शिंदे साहेबांनी दिलंय ते खरोखर खूप भरभरून दिले, जे आतापर्यंत कोणीच करू शकलं नाही। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवाजी महाराजांच्या, आपले आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जी शपथ घेतली होती ती पूर्ण करून दाखवलेली आहे। जे मिळाले त्यामध्ये आनंद आपल्या सगळ्यांनी आनंद व्यक्त करतायत। दादा, एक तरुण म्हणून तुला काय वाटतं? आता विधेयक संमत झालेले आहे, मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल दिलाय त्यामध्ये आता 10% आरक्षण तुम्हाला मिळावं यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे। टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे। मात्र यापूर्वी आपण पाहिलं तर आरक्षण दिलं गेलं ते कोर्टात टिकलं नाही। तुला वाटतं हे टिकेल? दादा 100% यावेळेस आरक्षण टिकणार। शिंदे साहेबांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं होतं ते टिकलं नाही, त्यात ज्या त्रुटी होत्या त्या यावेळेस काढून त्या त्रुटी दूर करून यावेळेस आरक्षण दिलेलं आहे। त्यामुळे यावेळेस आरक्षण 100% टिकेल, हेच मी माध्यमातून सांगतो। ताई, तुमची काय भावना आहे? जय जिजाऊ जय शिवराय। सगळे इथे मराठा बांधव जल्लोष करायला आलेत, पण तरी पण मनात एक संभ्रम आहे। पण शिंदे साहेबांवरती आमचा विश्वास आहे, त्यांनी जे आता 10% वाढीव आरक्षण दिलेलं आहे तर ते योग्य निर्णय घेतील असं वाटतंय आम्हाला, आणि आम्हाला आरक्षण नक्कीच ते देतील असा विश्वास आहे। पाहतोय सध्या मराठा बांधव हे आनंदित झालेले आहेत। आज आरक्षणाबाबत नवीन विधेयक संमत झालेलं आहे आणि त्यामुळे हे मराठा बांधव हे सध्या मुंबईतल्या क्रॉस मैदानामध्ये जल्लोष करतायत, घोषणाबाजी करतायत, सरकारचं देखील आभार मारतायत, कारण कुठेतरी ज्यांच्या नोंदी सापडणार नव्हत्या त्यांना आरक्षण मिळणार नव्हतं, मात्र हे विधेयक आल्यानं आता सर्वांनाच आरक्षण मिळणार आहे अशी त्यांची भावना आहे आणि त्यामुळेच आनंद कुठेतरी हे मराठा बांधव हे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र कुठेतरी जरांगे पाटील यांनी याच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे। आता त्यांच्या भूमिकेकडे सरकार कसं पाहतंय आणि त्यांच्यावर सरकार कसं निर्णय घेतंय हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.